हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये. तर मी डब्बा वगैरे पॅक करून कुठे निघालेले ते सांगतेच, पण छान असा लांबचा प्रवास होता आमचा. त्यासाठी मी असे शेंगदाणे आणि हरभरे ते सुद्धा उघडून घेतले. म्हणलं एक स्नॅक्स आयटम होऊन जाईल प्रवासामध्ये खाण्यासाठी. तर इकडे आम्ही सकाळीच लवकर निघालो होतो, कारण प्रवास पण तसा लांबचा आहे. तर मी निघाले बारामतीला, म्हणजे माझ्या माहेरी. असं पावसाळ्या दिवसामध्ये प्रवास करायला मला तर खूप आवडतं आणि बऱ्याचदा आमची पावसाळ्यामध्ये ट्रिप निघत असतात. हे तुम्हाला तर आत्तापर्यंत माझे ब्लॉग बघून समजलंच असेल. आणि इथून घाटातला रोड होता, खूप छान वाटत होतं. पूर्ण ढगातून चाललो होतं असं वाटत होतं आम्ही. आणि जात असताना रोडमध्ये अचानक आम्हाला हत्ती दिसली. रत्नागिरी ते बारामती हा आजचा आमचा प्रवास खूप छान असा झाला. तुम्हाला पुढे जाऊन समजेलच व्हिडिओमध्ये, कारण मी आज सगळं प्रवासाचं शूट घेतलेलं आहे. कारण कंटिन्युअसली असं बाहेर बघत बसावं असं वाटत होतं. एक मिनटंही नजर अशी हटावं वाटत नव्हती. आणि अजिबात थकवा आलेला नाही आहे, कारण वातावरणच तसं होतं. घाट उतरल्यानंतर आम्ही ते जेवणासाठी थांबलो होतो. आम्ही गाडीमध्ये जेवण केलं, कारण मी तर घरूनच डब्बा आणला होता छान मस्तपैकी. हा होता माझा आजचा ब्लॉग, आणि याच्या पुढचा ब्लॉग हा माझा माहेरचा असणार आहे. त्यामुळे ब्लॉग हा नक्की बघा. चला तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.